दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सर्वांचं स्वागत आहे माझ्या या चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्ध जावो ही स्वामी महाराजांची मी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर सर्वांना माहिती आहे आता चैत्र महिना चालू होणार आहे। ही अमावस्या संपल्यानंतर आपला चैत्र महिना चालू होतो। तर चैत्र महिन्यात असते आपली घटस्थापना, चैत्र नवरात्र असते। म्हणजे वर्षातून आपल्या 4 नवरात्र असतात। 2 गुप्त नवरात्र असतात, एक शारदीय नवरात्र असते आणि चैत्र नवरात्र असते। तर आपण शारदीय नवरात्र खूप जोमात खूप उत्सवात साजरी करतो। कुळाचार करतो, सेवा करतो, कुलदेवीचा मान सन्मान करतो, कुलदेवीच्या दर्शनाला जातो। खूप काही सेवा आपण तेव्हा करत असतो। तसंच ही चैत्र नवरात्र पण खूप महत्वाची आपल्या, तर जेवढी आपल्या आयुष्यात शारदीय नवरात्र महत्वाची तेवढी चैत्र नवरात्र महत्वाची आहे। कारण आपण जर आपल्या आई भगवतीची सेवा जर रुजू केली तिच्या चरणी तर आपल्या संसारात कशाचीच कमी पडत नाहीये। आणि आपण म्हणजे भरभरून सेवा देवीच्या चरणी रुजू करा। जशी आपण शारदीय नवरात्र साजरी करतो तशी चैत्र नवरात्र असते। तर कोणाकडे चैत्र नवरात्रीला घट बसतात तर कोणाकडे शारदीय नवरात्रीला घट बसतात। जशी आपली रूढी परंपरा असेल आपल्या आपल्या म्हणजे परिवाराची तसं, जशी तुमची असेल तशी। मी सांगते म्हणून तुम्ही घट बसवा असं नाही, जशी तुमची परंपरा असेल तसं तुम्ही साजरी करू शकता। जर कोण चैत्र नवरात्रीला बसवतो, कोण शारदीय नवरात्रीला बसवतं। तर चैत्र नवरात्रीला मुहूर्त काय आहे नवरात्रीचा, म्हणजे कधी आपण घट बसवायचे, नवरात्र कधीपासून सुरू होते, कधी संपते, हे आज आपण माहिती घेणार आहोत। तर त्याच प्रकारे आपले चैत्र नवरात्र ही 19 तारखेला सुरू होती, म्हणजे आपल्या नवीन वर्षाचा पहिला दिवस। त्याच दिवशी आपली नवरात्र सुरू होते 19 तारखेला। तर 19 तारखेला नवरात्र सुरू होते, 27 मार्चला संपते। म्हणजे आपली नवीन वर्षाची सुरुवात ही नवरात्रीपासून होतीये आणि त्या दिवशी आहे गुरुवार आणि त्याच दिवशी आहे आपला गुढीपाडवा। अशा प्रकारे नवरात्र सुरू होती। त्यानंतर नवरात्रीच्या दिवशी जर तुमच्या घरात घट बसत असेल तर, जर तुमच्या घरात जर घट बसत असेल तर घट कोणत्या मुहूर्तावर बसवायचे, जर तुमच्या घरात बसत असेल तर आपल्याला 19 वाजून म्हणजे 19 तारखेला पहाटे 6:53 आपण घट बसवायचे आहे, शुभ मुहूर्त आहे। त्याचबरोबर त्या मुहूर्तावर तुम्हाला जमलं नाहीये तर आपल्याला 19 तारखेला 12:53 घट बसवले तरी पण चालेल। हे 2 मुहूर्त आहेत, तेही तुम्हाला 2 मुहूर्तावरती जर बसवता नाही आले घट तर तुम्ही सायंकाळच्या आधी कधीही बसू शकता। त्यानंतर आपल्याला जर घट बसून झाले, अखंड दिवा आपल्याला लावायचा असतो। म्हणजे 9 दिवस आपल्याला अखंड, तुम्हाला जर अखंड दिवा लावता आला तर अखंड दिवा आपल्या घरात लावा। जरी नाही घट बसले तरी पण चालेल, पण दिवा आपल्या घरात अखंड लावा। कोणाचा 9 दिवस उपवास असतो, कोण उठता बसता उपवास धरतं। उठता बसता उपवास धरतं त्यांनी 19 तारखेला उपवास धरायचा आणि 27 तारखेला म्हणजे बसतो तेव्हा 19 तारखेला आणि उठते ते 27 तारखेला, अशा आपल्याला उपवास करायचे आहेत। कोण एक टाइम जेवण करतं, कोण निरंकार करतं, म्हणजे कोण कडक करतं, अशा प्रकारे कोण फक्त फळाहार घेतं, कोण नाही, म्हणजे असं प्रत्येकाच्या मानसिकतेनुसार आपण उपवास करत असतो, जसं आपल्या शरीराला जमेल तसं। तर त्यानंतर आपल्याला जशी तुमची रूढी परंपरा असेल तसं तुम्ही जर उपवास कसे करायचे ते तुमच्यावरती अवलंबून आहे। त्यानंतर पहिली असते शैलपुत्री, 9 दिवसाचे 9 देवे असतात। तर पहिली असते शैलपुत्री, दुसरी असते ब्रह्मचारिणी, तिसरी असते चंद्रघंटा, चौथी असते कुष्टंबा, पाचवी असते स्तनकमाता आणि 6वी असते कात्यायनी आणि 7वी असते कालरात्री आणि 9वी असते महागौरी, म्हणजे कालरात्री नंतर महागौरी आणि 9वीला असते सिद्धिदात्री। अशा या 9 दुर्गा असतात। तर असे स्वरूप असतात देवींचे 9 दिवस। तर आपल्याला या 9 दिवसात आई भगवतीची जेवढी जेवढी सेवा तुम्हाला करता येईल तेवढी भरभरून भगवतीची सेवा करा। आई भगवती कधीच आपल्या संसारात कशाची कमी पडून देत नाही आणि आई भगवतीचा आशीर्वाद जर आपल्यावरती असेल तर आपल्या संसाराला कोणत्याही गोष्टीचा धक्का लागत नाहीये। आपण काय करतो, नवीन लग्न झालं तर आपण जेजुरीला जातो, आई भगवतीचे दर्शन घ्यायला आपलं जिथं कुलदेवी असेल तिथं जातो आणि आपण दर्शन घेऊन येतो। पण त्यानंतर आपण 2 वर्ष देवीकडे बघत सुद्धा नाही, आपण दर्शनालाही जात नाही। त्यानंतर आपले असे प्रॉब्लेम चालू होतात, कोणाला संतान प्राप्ती होत नाहीये, प्लस कोणाला घरात कटकटी होतात, भांडणं होतात, असे हे समस्या चालू होतात। म्हणून आपण वर्षातून एकदा का होईना आपण आपल्या कुलदेवीला जायचं आहे, मूळ स्थानी जायचं आहे, कुलदेवीचं दर्शन घ्यायचं आहे, कुलदेवीचा मान सन्मान करायचा, अशा प्रकारे कुळाचार करायचा वर्षातून एकदा। चैत्र नवरात्रीत जेवढं तुम्हाला सेवा करता येईल तेवढी करा, भरभरून सेवा करण्याचा प्रयत्न करा। तर आपल्याला जसं आपण शारदीय नवरात्रीला सेवा करतो तसेच 9 दिवस आपल्याला दुर्गा मातेची सेवा करायची आहे। तर आपल्या आई भगवतीची कोणती सेवा करायची ते मी तुम्हाला दाखवते। तर आपल्याकडे साई भगवतीचा ग्रंथ दुर्गा सप्तशती असा पाठ आहे।
दुर्गा सप्तशती असा ग्रंथ आहे. या ग्रंथाचं आपल्याला पठण करायचं असतं. पहिल्या दिवशी आपल्याला हा ग्रंथ वाचायला सुरुवात करायची असते. तर 9 म्हणजे ज्याचा संकल्प असेल तसं, जशी तुम्हाला जमेल तसं तुम्ही 1 पाठ करू शकता, 9 पाठ करू शकता किंवा मग तुम्ही 14ही पाठ करू शकता. जशी तुमची इच्छा असेल, जसं तुम्हाला जमेल तसं. जसं तुमच्या घरात जर लहान बाळ असेल, तुम्हाला 14 पाठ करणं शक्य होत नाही. 14 जर पाठ केले तर तुम्हाला एका दिवसात 2 पाठ करावे लागेल. अशा प्रकारे आणि 1 पाठ केला तर तुम्हाला रोजचे असे 2 अध्याय घ्यावे लागेल. मग 9व्या दिवशी संपवावा लागेल. पण हा ग्रंथ एकाच जागी आपल्याला ठेवायचा आहे आणि एका जागेवर हलवायचा नाहीये. 9 दिवस आपल्याला हा ग्रंथ एका जागी ठेवायचा आहे. त्यानंतर ग्रंथ वाचताना महिलांनी ही काळजी घ्यायची, आपल्या कानपाई कुंकू पाहिजे, आपल्या पायात जोडवा, पैंजण, आपल्यावर अंगावरती साडी, पूर्ण पोशाख व्यवस्थित आपल्या स्त्रीचं जसं अलंकार असतं तसे घालून आपण आई भगवतीची सेवा 9 दिवस करायची असते. कारण आपण जर व्यवस्थित दिसू तर आपणच लक्ष्मी. आपल्या घरात चालती फिरती लक्ष्मी म्हणजे आई भगवती आहे. तर तसंच आई भगवती बरोबर आपण आपल्या घरची लक्ष्मी आहे. मग आपण पण साडी, कपाळी कुंकू, जोडवे, हातात हिरव्या बांगड्या घालून अशा एक घाला 2 घाला हिरव्या बांगड्या ह्या आपल्या हातात पाहिजे आई भगवतीची सेवा करताना. त्यानंतर आपल्याला मांडणी काय करायची, तर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा, आई भगवतीचा ग्रंथ आपल्याला पाटावरती ठेवायचा आहे. जिथं तुम्ही घटस्थापना करा नाही केली तरी पण चालेल. तुमच्याकडे जसं करत असेल तर करा. तुमच्याकडे परंपरा असेल तसं. त्यानंतर जर आपला देवर असेल तिथे आपण बसू शकतो एक साईडला. ग्रंथ मांडायचा, आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती, धूप, दीप ओवाळून घ्यायचं, पंचाक्षर पूजा करून घ्यायची. संकल्प व्यक्त करत असेल तर संकल्प सोडून द्यायचा आणि नंतर आपण पारायणाला सुरुवात करायची. अशा प्रकारे आपल्याला आई भगवतीची सेवा 9 दिवस चैत्र नवरात्रीत करायची असते आणि खरंच आई भगवतीची सेवा केली ना आपल्याला काहीची आणि कशाचीच कमी पडत नाहीये. त्याचबरोबर जर तुमच्या कुलस्वामिनीचा मंत्र तुम्हाला माहिती असेल तर तो घ्या. तुमच्या कुलस्वामिनीचा मंत्र तुम्हाला माहित नसेल तर आपला नवार्णव मंत्र घ्या. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय या मंत्राचे 1 माळ जप करा. त्याचबरोबर जर तुमचं अगदीच लहान बाळ असेल, तुम्ही कामाला वगैरे जात असेल, तुम्हाला पाठ करणं शक्य होत नाही, अखंड दिवाळी लावणं शक्य होत नाहीये, देवीची सेवा तुमच्याकडनं घडत नाही, तर सिद्ध कुंजिका स्तोत्र हे तुम्हाला आपल्या घरात पठण करायचं आहे 9 दिवस. तुम्ही 11 वेळा घ्या, 16 वेळा घ्या, एकदा घ्या. तुमचे जसं जमेल तसं आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण हे आपल्या घरात करायचंच आहे आणि ते सिद्ध कुंजिका स्तोत्र आपल्या घरात पठण केलं म्हणजे दुर्गा सप्तशती मातेचा पूर्ण पाठ 14 पाठाचं फळ आपल्याला भेटतं सिद्ध कुंजिका स्तोत्राने. अशा प्रकारे आपल्याला चैत्र नवरात्रीत आई भगवतीची सेवा करायची आणि आपल्या आईचा हात आपल्या डोक्यावर असेल तर लेकरांना कशाचीच भीती वाटत नाही आणि लेकरांना कशाचीच कमी पडत नाही. म्हणून मंत्र स्तोत्र जेवढं भर भरून सेवा करता येईल तेवढी सेवा तुम्ही आई भगवतीच्या रुजू करा आणि आपल्या महाराजांचं म्हणजे आपल्या गुरुचं नामस्मरण करा. तसंच आपल्याला आई भगवतीची सेवा म्हणजे काय, तर थोडक्यात आपल्या आईचा कुळाचार करा. कुळाचारात कुठेही कमी भासून देऊ नका. आपल्या आईचा वर्षातून एकदा कुळाचार करा. कारण आपल्या आईची सेवा खूप महत्वाची आहे. वर्षातून एकदा आपल्या मूळ स्थानी जा, आपल्या आईचं दर्शन घ्या. निस्वार्थ मनाने आणि श्रद्धेने सेवा करा. करायची म्हणून करू नका. आपण सेवा करतोय त्याचा आपल्याला अनुभव येत नाही असं नाहीये. फक्त मन शुद्ध ठेवा. मनापासून आणि श्रद्धेने सेवा करा. विश्वास ठेवून कोणत्याही देवाची सेवा करा. आपल्या आई भगवतीची श्रद्धेने मनात विश्वास ठेवून आपल्या निराशा ठेवून आपल्या आईची सेवा करा. आपली आई आपल्या संसारात कशाचीच कमी पडून देणार नाहीये. अनुभवाचे बोल आहेत म्हणून सांगते. तुम्हाला जशा मी सेवा सांगते मी स्वतःही त्या सेवा करत असते म्हणून मी तुम्हाला सांगत असते. खरंच मनापासून आई भगवतीचे अनुभव खूप आहेत पण अनुभव आता ब्लॉग मध्ये सांगणं शक्य होत नाही. पण मी नक्कीच शेअर करेन अनुभव. पण आपल्या आईची मनापासून सेवा करा. खरंच जर तिच्या लेकरांची ती आई भगवती काय मागते, आपल्याकडे वेळ मागते. फक्त आपला वेळ देवाला द्या. खरंच देव आपल्याला कशाची कमी पडून देत नाही. तुमच्या सगळ्या अडचणी सगळे काही तुमचे मार्ग असतील ते रिकामे होतील. काय अडकलेले मार्ग असतील ते रिकामे होतील आई भगवतीच्या सेवेने. लवकर व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच की चैत्र नवरात्र पण असते, शारदीय नवरात्र असते, तसेच चैत्र नवरात्र असते. 2 गुप्त असतात. पण आपल्याला चैत्र नवरात्र सुद्धा आपल्याला तसेच जोमाने सेलिब्रेशन म्हणजे साजरी करायची असते आणि चैत्र नवरात्रीत पण उपवास वगैरे करतात, पाठ करतात. हेच कारण आहे की लवकर व्हिडिओ बनवायचा. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते आणि ह्या ब्लॉग मध्ये मी इथंच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.